हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर तुम्हाला आजचा दिवस एकदम छान आनंदाचा जावो, तर हीच स्वामींचरणी प्रार्थना. तसेच आज आहे मुलांच्या शाळेचा पहिला दिवस. तर सकाळी लवकरच उठले होते, कारण सुट्ट्यांमध्ये उशिरा उठायची सवय झाली होती, परंतु आज लवकर अलार्म लावला होता, त्यामुळे लवकर जाग आली. आणि मग आता सर्व त्यांचा आवरून दिला आहे. तर छान असा त्यांचा डब्बा वगैरे झालेला आहे. तर डब्यासाठी आज मी भेंडीची भाजी व चपाती आर्यनला व श्रावणीला दिली आहे. तर ते दोघे आता शाळेमध्ये चालले आहेत. तर आज आमच्या शिजूला काही करमणार नाही, कारण ती दोघं शाळेत गेल्यावर, जास्त करून आर्यन शाळेत गेल्यावर शिजुकाला तिची जास्त सवय आहे ना, तर आता शिजुकालाही सवय होईल. तर आता ती निघाली आहे, तर त्यांना आधी बाहेर घालवते. तर ते दोघे आता शाळेत गेले आहे. तर मी कपडे मशीनला वगैरे लावली आहे आणि माझा स्वयंपाकही पूर्ण झालेला आहे. तर आता फक्त राहिली आहेत भांडी. पण भांडी घासण्यापूर्वी मला तूप बनवायचं आहे. तर छान अशी भरपूर साई माझी साठली आहे. तर रोजची दुधावरची साय असते ना, तर ती मी नेहमी काढत असते. तर त्याची छान अशी आता त्या साईची मी तूप बनवणार आहे. तर चला आता मी कसे तूप बनवते हे तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहू शकता या डब्यामध्ये मी साई साठवलेली आहे. तर एवढी साई माझी आता झालेली आहे. तर याचं मी आता छान असं तूप बनवणार आहे. तर ते कसे करणार आहे तेही तुम्हाला दाखवते. तर ही साई यामध्ये आपल्याला थंड पाणी घेऊन मिक्सरला छान असं फिरवायचं आहे. तर त्यासाठी थंड पाणी लागणार आहे. तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये थंड पाणी करून ठेवलं आहे. तर ते आपण करूयात. तर एकदम छान अशी घट्ट साई आहे. तर या साईला मी छान असं मिक्सरमध्ये आता फिरवते. तर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि पहिल्यांदा थोडंसं फिरवून घ्यायचं. तर असं करत करत 2-3 वेळा आपल्याला हे साई आहे ना, तर ही चांगली फिरून घ्यायची मिक्सरला. तर तुम्हाला मी दाखवते मिक्सरला फिरवल्यानंतर ती कशी होते. एकदा अजून एकदा पाणी ओतते. एकदम पाणी नाही ओतायचं, एकदम थोडं थोडं पाणी ओतायचं. तुम्ही पाहू शकता एकदम छान असं लोणी तयार झालेलं आहे. तर हा लोण्याचा गोळा आपण काढणार आहोत बाजूला आणि पातेल्यामध्ये गरम करायला ठेवणार आहे. तर या लोण्यापासूनच तूप होतं. तर असं छान लोणी होऊपर्यंत आपल्याला हे फिरवायचं आहे. तर ही साई पूर्ण या साईचं लोण्यामध्ये रूपांतर झालं ना, तर तेव्हाच तूप छान प्रकारे होतं. तर आता हे मी काढून घेते. तर असं एकदम छान असं लोणी झालेलं आहे, दिसतं. हे लोणी आपण या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. आणि घेताना मोठंच पातेलं घ्यायचं, कारण
तूप बनवायला ठेवलं ना तर हे वितळल्यानंतर एकदम त्याचा फेस तयार होतो आणि मग ते उतू जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठं पातेल्यात घ्यायचं. तर हे आता आपण लोणी सर्व यामध्ये काढून घेते पातेल्यामध्ये. तर लोणी आता आपण बाजूला काढून घेतलं आहे. तर हे खाली जे पाणी राहिलं आहे तर हे आपण कुत्र्याला वगैरे टाकू शकतो. तर किंवा इकडे तिकडे फेकून न देता आपण हे झाडांना सुद्धा ओतू शकतो. तर मी हे आता माझ्या झाडांना घालणार आहे पाणी आणि यामुळे एकदम छान अशी झाडे उगवतात, रोपे एकदम छान होतात आणि मस्त एकदम फुले वगैरे यायला सुद्धा रोपांना मदत होते. त्यामुळे मी हे पाणी माझ्या झाडांना वापरणार आहे. आता थोडं थोडं आपलं तूप व्हायला लागले. अजून थोड्या वेळाने आपलं तूप पूर्ण होईल. तर इथे अजून 10 मिनिटांनी आपलं पूर्ण तूप झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे तूप तयार झालेलं आहे. तर कमी गॅसवरच ठेवायचं हे, कारण नंतरून ते करपण्याची शक्यता असते. तर मी आता गॅस बंद केला आहे आणि छान असं माझं तूप तयार झालेलं आहे. तर हे छानपैकी आपण गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं, म्हणजे त्यातील आतमध्ये जे राहिलेला कस असतो ना तर तो खाली राहील आणि तूप छान आपलं गाळलं जाईल. तर इथे एका डब्यामध्ये मी छान असं हे तूप गाळून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपलं तूप तयार झालेलं आहे. तर नेहमी मी तूप बनवत असते. तर मी जास्त दिवस काही साई ठेवत नाही. प्रत्येक 8 दिवसांनी मी साईचं हे तूप बनवत असते. त्यामुळे साई फ्रेश असते. तर त्यामुळे तुपाचा वगैरे वासही येत नाही आणि तुपाचा वास येऊ नये त्यामुळे अजून एक गोष्ट त्यामध्ये टाकायची. तर पूर्ण तूप बनवून झालं ना तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. तर चिमूटभरच मीठ टाकायचं, म्हणजे तुपाचा अजिबात खराब वगैरे असं वास येत नाही. एकदम छान तूप आपलं तयार होतं. तर त्यानंतर मग मिक्सर वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवला, कारण आपण वाटण वगैरे वाटलं किंवा असं काही वाटलं ना तर मग ते कपड्याने लगेच हात फिरवलं ना मिक्सरवर तर एकदम मिक्सर स्वच्छ राहतो. त्यामुळे मी लगेच मिक्सरवर हात फिरवते. त्यानंतर मग सर्व तेलकट भांडी पण होती तुपाची तर तीही घासून घेतली आणि माझी सकाळची पण बरीच भांडी होती मग तीही घासून घेतली. तर मग मुले यायचा टायमिंग पण झाला होता. तर मग मी तनूला मी सांगितले होते की आर्यन व श्रावणीला घेऊन ये. तर आता श्रावणी आणि आर्यन दोघंही आलेले आहेत. तर तनूने छान अशी सर्वांसाठी लस्सी बनवली. तर उन्हातून आल्यावर लस्सी एकदम थंड थंड मस्त वाटतं प्यायला जरा. तर त्यामुळे तिच्या पप्पांनी तिला लस्सी बनवायला सांगितली होती आणि यांचासुद्धा टायमिंग झाला होता शाळेतून यायचा. तर मग तिने सर्वांसाठी छान अशी लस्सी बनवली. तर लस्सीमध्ये मस्त असं तिने आईस क्यूब टाकले आहेत. तर त्यामुळे थंडगार लस्सी एकदम छान वाटते प्यायला. तर तिने मलाही दिली, छान झाली. तर एकदम मस्त अशी लस्सी झाली. त्यानंतर मी ही लस्सी पिले व आर्यनला आणि श्रावणीला सुद्धा लस्सी दिली. तर आर्यनची खूप फेवरेट लस्सी आहे. तर त्यामुळे मग त्यालाही दिली, परंतु त्याचा जीव शिजुकामध्ये गुंतला होता. तर तोही पिला आणि त्याचं प्यायचं झाल्यानंतर थोडीशी लस्सी त्याने शिजुकासाठी ठेवली होती. त्यानंतर बाहेर जाऊन त्याने शिजुकालाही लस्सी दिली. तर आमच्या शिजुकालाही लस्सी खूप आवडते. तर त्यामुळे तीही पटकीने लस्सी पिली. तर एकदम उन्हाळा आहे त्यामुळे शिजुकालासुद्धा थंड थंड खायला किंवा प्यायला आवडतं.
तसेच पाण्यात खेळायलासुद्धा खूप आवडतं. तर आर्यन शाळेतून आला होता, तर तो मला शाळेमध्ये बुक्स व नोटबुक मिळाले आहे, तर ते दाखवत होता. तर एवढी सारी छान सगळे बुक्स त्याचे मी पाहत होते. तर हे पुस्तक पाहून मला माझ्या शाळेची आठवण झाली, कारण आमचं इतिहासाचं पुस्तक होतं ना, तर त्याच्यावर असं हे चित्र होतं. त्यामुळे मला पुन्हा एकदा शाळेची आठवण आली. तर छान असे सगळे बुक्स त्याचे पाहिले. तसेच त्याचे बाकीचे नोटबुकसुद्धा होते, तर तेही त्यांनी मला दाखवले. तर तो सेमीला असल्यामुळे त्यांच्या शाळेमध्ये सगळे बुक्स तर देतातच, पण नोटबुकसुद्धा देतात. तर फक्त 5वीच्या क्लाससाठी हे सर्व देतात ते, कारण तो आत्ता 5वीला गेला आहे. तर छान असे बुक्स पण दिले आणि त्यांनी स्कूल बॅगसुद्धा यावेळेस दिली आहे. तर 5वीच्या क्लासची छान अशी मज्जा होती, कारण शाळेतूनच सर्व बुक्स वगैरे आणि बॅग वगैरे मिळाली होती. तर त्याला बाकी आता काही आणायचं नव्हतं, परंतु त्याला कंपास बॉक्स घ्यायचा होता आणि तोही मी त्याला घेऊन आले होते. तर एकदम छान असा पाऊच त्याने घेतला. तर हा त्याला त्या दिवशी पाऊच आवडला, मग मी तोही घेऊन आले. तर मग मस्तपैकी त्याने त्याच्यात पेन्सिल वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं. तर असा होता मैत्रिणींनो आजचा माझा दिवस. चला बाय.